सामना रोखोकमधून बरेचसे दावे केले, त्यामुळे चर्चा वेगवेगळ्या सुरू झाल्या आहेत. काल शिरसाटांचं वक्तव्य की दोन शिवसेना एकत्र यायला पाहिजे. आज सामनामधून जो रोखोक आहे, काय नेमकं आहे सगळं, एकंदरीत चर्चा सुरू आहेत. एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत, काय एकंदरीत प्रतिक्रिया? हे पहा, सामनातून रोखठोक लिहिलेलं आहे मान्य संजय राऊत साहेबांनी. आणि याच्यात आताचं जे या महाराष्ट्रातलं सरकार आहे, त्या सरकारमधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांच्यातील संवाद विसंवाद याला कारणं आणि येणार काय याचं काय होऊ शकतं अशा पद्धतीचं भाकीत व्यक्त केलेलं आहे. आणि मला असं वाटतं रोखठोक आत्तापर्यंत ज्या ज्या पद्धतीनं लिहिले गेलेले आहेत, जर ते बघितलं तर त्यातल्या बऱ्याच नव्हे तर सगळ्याच बाबी राजकीयदृष्ट्या खऱ्या ठरत आलेल्या आहेत. आणि त्यामुळे रोखठोक आपण सिरियसली घेतलंच पाहिजे. अनेक आमदार फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जायला तयार आहेत असं देखील आहे. तुमच्यापर्यंत काय इनपुट्स आहेत? नाही, हे तर सत्य आहे ना, सगळ्यांनीच सांगितलं ना. शिंदेजी बरोबर आधी गेलेले लोक आणि नंतर पाठवले गेलेले लोक हे फडणवीसांनी स्वतः सांगितलेलं आहे. बऱ्याच आमदारांनी सांगितलं की आम्हाला फडणवीसांचा फोन आला मग आम्ही गेलो, आम्हाला फडणवीसांचा फोन आला मग गेलो. काही शिंदेच्या फोनवरती गेले नव्हते. आणि त्याच्यामुळे हे निश्चित याच्यामध्ये अनेक लोक आहेत. आता त्याचं नाव सांगण्याची आवश्यकता नाही, जे फडणवीसांचंच ऐकतात. एकनाथ शिंदेचं ते ऐकण्याची काही गरज नाही त्यांना. काल कलिना कॅम्पसमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील छत कोसळला आणि आज तिथेच स्पर्धा आहे ती खेळवली जाते. काही दिवसांपूर्वी तुम्ही देखील त्या ठिकाणी भेट दिली. हो, मी 8-10 दिवसापूर्वी तिथे जाऊन आलो होतो. जाणीवपूर्वक या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील दुरावस्था याच्यासाठी गेलो होतो. प्रशासनाने दुरुस्ती करायचं मला अभिवचन दिलं होतं. दुर्दैवानं ते झालं नाही, त्याच्यामुळे ही दुर्घटना घडलेली. सर, सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तो जिवंत राहील, जो धर्माच्या विरोधात जाईल त्याचं काही खरं नाही, असं शिंदेच्या शिवसेनेचे जे मंत्री आहेत गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केले. धर्म म्हणजे काय याची व्याख्या केली पाहिजे. धर्माची व्याख्या संकुचित करता येणार नाही. धर्म जसा हिंदू धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, शीख धर्म आहे, तसा शेजार धर्म आहे, पक्षाचा धर्म आहे, भावाचा धर्म आहे, बहिणीचा धर्म आहे, तोही महत्त्वाचा आहे. आणि मला असं वाटतं भारतीय संस्कृती असा धर्माच्या आधारावर चालते. आणि त्याच्यामुळे धर्माच्या आधारावर तर ज्यांनी धर्म सोडला, धर्म नुसतं फिजिकली नुसतं हिंदू मुस्लिम शीख ईसाई एवढा पुरता मर्यादित नाही, याच्याही पुढे जाऊन धर्माच्या व्याख्या आहे. मला असं वाटतं अशा पद्धतीनं जो धर्माचं हे सोडतो त्यांनी जे वक्तव्य केलेलं काय चुकीचं आहे असं मी मुळीच म्हणणार नाही, पण तो धर्माची व्याख्या व्यापक एवढंच मी सांगेन. मातोश्रीवर मुख्यमंत्रीपद गेलं नाही म्हणून काळा जादू केला जातोय, मातोश्रीवरती अस्वस्थता आहे असं नितेश राणे यांनी टीका केली. त्यावरती लेख द्या असं येतो. नितेश राणेंचं कुठं सिरियसली घेतात, काही बोलतात बाकी.